गुड मॉर्निंग फ्रेंड्स. परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज 7 जानेवारी आहे. माझा पॉझिटिव्हिटीचा हा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासाला आज 2 वर्ष कंप्लीट झाली. म्हणून त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आज. या 2 वर्षाच्या पॉझिटिव्हिटीच्या प्रवासामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, की बरेच आता माझे फ्रेंड्स पण आहेत. ते म्हणतात, "तू काय सांगतेस, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं किंवा आम्ही एवढं काम करतो किंवा एवढं पॉझिटिव्हिटीकडे जायचा प्रयत्न करतो, सगळे प्रॅक्टिसेस करतो, पण अजूनही आम्ही पॉझिटिव्ह होऊ शकत नाही किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आमच्यासाठी काम करत नाही." बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मलाही असं पहिल्यांदा वाटत होतं. पण ज्यावेळेला तुम्हाला प्रॉब्लेम असतात, प्रॉब्लेम मीन्स तुम्हाला कुठल्यातरी एरियामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो. कुणाला करिअरला प्रॉब्लेम असतो, कुणाला पैशासाठी प्रॉब्लेम असतो, कुणाला रिलेशनमध्ये प्रॉब्लेम असतो, कुणाला आणखीन काही प्रॉब्लेम असू शकतात, हेल्थ प्रॉब्लेम असतो. या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेम असतात. त्यामुळे तुम्ही, "नाही बाबा, माझी हेल्थ अजिबात चांगली राहत नाही, मी कशी पॉझिटिव्ह राहणार?" फॉर एक्झाम्पल, डायबिटीस आहे तुम्हाला, डायबिटीसच्या गोळ्या घेताय, तुम्ही फिरायला जाताय, डायबिटीससाठी तुम्ही डाएट पण करताय, तरी पण तुम्ही म्हणता, "नाही, आमचं डायबिटीस काही कंट्रोल होत नाही आणि त्यामुळं आम्ही हॅपी नसतो." तुम्ही ज्यावेळेला हे सगळं बोलता ना, त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही डायबिटीस कंट्रोल होत नाही हे म्हणताना हे चुकीचं आहे, ही निगेटिव्हिटी आहे. पहिल्यांदा म्हणा, मी डायबिटीसमधनं मुक्त झाले आणि तुमच्या डाएटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे किंवा काहीतरी छोट्या-मोठ्या चुका असतात. असं नाही की नुसती साखर नाही खाल्ली तर डायबिटीस कमी होतो, असं नाही. आपल्याला इतर गोष्टींमधनं पण आपल्या साखर जात असते शरीरामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या बारीक बघा आणि आपल्याला ह्या डायबिटीसमधनं किंवा या बीपीमधनं लवकरात लवकर बाहेर पडायचं असं इमॅजिन करा. सतत असंच देवाकडे प्रार्थना करा की मी ह्याच्यातनं पूर्ण बरी झाले आणि मग तुम्ही रिझल्ट सांगा. मनीच्या बाबतीत पण तसंच आहे. जेव्हा तुम्ही मनी प्रॉब्लेम आहे, किती प्रॉब्लेम आहे बाई, पैसे पुरत नाहीत, पगार कमी आहे, हे आहे ते आहे, तुम्ही बोलताना हीच निगेटिव्हिटी आहे. आपल्याला जेवढी अवेलेबिलिटी आहे ना पैशांची, जेवढे पैसे तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्या अवेलेबल पैशांमध्येच थोडंफार ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही आता महागाई वाढली आहे, कसं ॲडजस्ट करायचं, नाही. काही काही अशा पण गोष्टी असतात की ते आपण अवॉइड करू शकतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अवॉइड केल्या ना, तर तसे आपल्याला पैसे आपल्याजवळ थोडेफार राहतात, मी फार म्हणत नाही. आणि त्याच्यातनंच आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, नाही, आपल्याकडे पैसे जमा होऊ शकतात. त्या मनीला कायम ब्लेसिंग द्या. मनी इज अन एनर्जी. मी ज्यावेळेला पेट्रोल पंपावर जाते ना, त्यावेळेला मी त्या मनीला सांगते की, "बाबा रे, मी आता तुला पेट्रोल पंपवाल्याला तुला देते आहे, पण तू सर्व नातेवाईकांसकट माझ्याकडे परत ये." मी त्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना पण करते रोज की, "डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू." ही जी प्रार्थना आहे ना, या प्रार्थनेमध्ये खूप मॅजिकली ती तुमच्यावर वर्क करते. तुमच्याकडे भरपूर पैसे यायला लागतात. मी रोज म्हणते की माझा बँक बॅलन्स ओव्हरफ्लो आहे, मी मनी मॅग्नेट आहे. या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागता ना, त्यावेळेला खरोखरच पैसे तुमच्याकडे यायला लागतात. रिलेशनचं पण तसंच आहे. रिलेशन, एखाद्या भावा बहिणींचं एकमेकांबरोबर भांडण झालं असेल तर कोण मोठं आहे त्यांना माफ करायचं, कोण छोटं आहे त्यांनी पण सॉरी म्हणायचं. त्यातनं रूट कॉज काय आहे या सगळ्या प्रॉब्लेम्सचा, तो विचारात घ्या. जेव्हा तुम्ही या सगळे तुमचे प्रॉब्लेम्स आहे म्हणताना, त्याचं मूळ काय आहे, का असं होतं आहे आणि याच्यातनं आपण कसा तुम्हीच हा मार्ग काढू शकता. हा मार्ग तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर काढलात आणि चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली विचार करून काढला, तर तुम्ही बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. आणि जेव्हा तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल, हे महत्त्वाचं आहे, सेल्फ लव्ह. त्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यावरती काम करायला लागेल, तुमच्यावरती वर्क करायला लागेल. हे मी करून बघितलेलं आहे. लोकांना माफ करायला शिका, थँक्स म्हणायला शिका. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींना थँक्स म्हणा. अगदी होम ॲप्लायन्सेसपासून ते आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत प्रत्येकाला थँक्स म्हणा. देवाला प्रार्थना करा की, मला आज तू मला आजचा दिवस दाखवलास, माझा आजचा दिवस अमेझिंग आहे, आय एम व्हेरी हॅपी. हे सगळं म्हणायला लागा आणि मग तुम्ही मला सांगा की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यावर कसं काम करते. थँक्यू सो मच. मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे, हा नक्की बघा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.